नमस्ते विद्यार्थी मित्रो. आधीच्या दोन व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 बघितला होता. त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. आता या व्हिडिओमध्ये आपण सेक्शन बी बघणार आहोत, म्हणजे क्वेश्चन नंबर 3 to 14 बघणार आहोत आणि क्वेश्चन पेपरचं अनालिसिस देखील आपण या ठिकाणी करणार आहोत. चला तर सुरू करूया. सेक्शन बी. ओके, यामध्ये आपल्याला 8 सब क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात आणि प्रत्येकाला 2 मार्क्स असतात. ओके, लेट अस स्टार्ट. क्वेश्चन नंबर 14 पर्यंत आहे. युजिंग क्वेश्चन नंबर 3, using to table prove that the statement pattern, that is a P double implication Q and P and Q, or in bracket negation of P and negation of Q are logically equivalent, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता इथे P असणार आहे, Q असणार आहे. देन वी विल फाइंड आउट द निगेशन ऑफ P, फाइंड आउट करायचं आहे निगेशन ऑफ Q, देन P and Q, देन निगेशन ऑफ P and निगेशन Q, देन P and Q or, म्हणजे कॉलम नंबर 5 आणि 6 चा ऑर फाइंड आउट करणार आणि फायनली P डबल इम्प्लिकेशन Q फाइंड आउट करणार. जर कॉलम नंबर 7 आणि 8 if both are equal, then these are the logically equivalent. ऑलरेडी ते इक्विव्हॅलंट आहेतच, फक्त आपल्याला ते प्रूव्ह करायचे. नाव वी विल सी वन बाय वन. फर्स्ट, व्हॉट इज अ पी? पी म्हणजे काय? तर डबल टी डबल एफ. क्यू म्हणजे काय? टी एफ टी एफ टी एफ. ओके, आता पी चा निगेशन घेणार. निगेशन ऑफ टी इज एफ, निगेशन ऑफ टी इज एफ, निगेशन ऑफ एफ इज टी, निगेशन ऑफ एफ इज टी. या प्रकारे निगेशन ऑफ पी, इथे हा कॉलम नंबर 3 तयार झालाय. नेक्स्ट, निगेशन ऑफ क्यू. ओके, आता क्यू चा निगेशन, टी चा निगेशन एफ, एफ चा निगेशन टी, टी चा निगेशन एफ, एफ चा निगेशन टी. या प्रकारे. ओके, आता यानंतर पी अँड क्यू फाइंड आउट करायचं आहे. पी अँड क्यू. अँड मध्ये काय करतो आपण? इफ बोथ ऑफ देम आर ट्रू देन इट इज ट्रू, अदरवाइज फॉल्स. आता पी किती? तर टी आहे, क्यू पण टी आहे, देन टी अँड टी इज टी. यानंतर सर्व काय येणार? तर एफ येणार. दोन्हीचे दोन्ही काय पाहिजे आपल्याला? टी पाहिजे असतात. टी एफ इज एफ, एफ टी इज एफ, एफ एफ इज एफ. या प्रकारे. देन वी विल फाइंड आउट अँड ऑफ निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू. या दोघांचा आपल्याला अँड फाइंड आउट करायचं आहे. अँड मध्ये काय? तर दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. आता इथे एफ एफ काय येणार? तर तो एफ येणार. देन एफ टी इज ऑल्सो एफ, टी एफ इज एफ, टी टी दोन्ही कसे? तर ट्रू आहेत. ओके, आणि अँड आहे तर देन इट इज अ ट्रू. नाव नेक्स्ट आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? ऑर फाइंड आउट करायचं आहे. कोणाचा? कॉलम नंबर 5 अँड कॉलम नंबर 6. ऑर मध्ये काय असतं की दोघांपैकी एक तरी ट्रू पाहिजे तर ट्रू, दोन्ही जर फॉल्स असतील तर फॉल्स. आता टी अँड एफ इज अ टी, एफ 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 एन असणार आहे, एफ एफ अगेन एफ, एफ टी इज अ टी. इन दिस वे कॉलम नंबर 7 इज कम्प्लिटेड हियर. आता यानंतर डबल इम्प्लिकेशन बघणार आहोत. डबल इम्प्लिकेशन मध्ये काय असतं? इफ बोथ ऑफ देम आर सेम सेम देन इट इज ट्रू. आता इथे बघा पी आणि क्यू, पी डबल इम्प्लिकेशन क्यू. इफ बोथ ऑफ देम आर ट्रू ट्रू और सेम सेम देन इट इज अ ट्रू. टी टी, टी डबल इम्प्लिकेशन टी, देन इट इज अ टी. जर समजा हे दोन्ही डिफरंट असतील देन इट इज एफ. हे दोन्ही डिफरंट आहेत, देअरफॉर इट इज एफ. हे दोन्ही सेम सेम आहेत, दो दे आर एफ एफ, बट द रिझल्ट इज टी. ओके, म्हणून डबल इम्प्लिकेशनचा कॉलम कसं लक्षात ठेवणार ते आपण? इफ बोथ ऑफ देम आर सेम देन इट इज अ ट्रू, इफ बोथ ऑफ देम आर डिफरंट देन इट इज अ एफ. या प्रकारे. कॉलम नंबर 7 आणि 8, these two are equal and hence it is approved. These two statements are logically equivalent. या प्रकारे. कॉलम 7 and 8 are equal, hence the statement pattern P double implication Q and P and Q, or in bracket negation of P and negation Q are logically equivalent. Okay. Now next question. Find the adjoint of the matrix 2, -2, 4 and 3. आता हा टेक्स्टबुक मधला जसा तसा क्वेश्चन या ठिकाणी आहे. फॉर गिवन मॅट्रिक्स ए, दॅट इज अ, हे मायनर आहे त्याच्यामध्ये M11, म्हणजे हे दोन्ही इकडचे गेले, हे इथे गेले, काय मिळालं आपल्याला? तर 3 इथे. देन M12 मायनर ऑफ -2, पुन्हा हा 3 गेला हॉरिझॉन्टल, म्हणजे व्हर्टिकल मधला 3 गेला, हॉरिझॉन्टल मधला 2 गेला,
then you will get here 4. M21 म्हणजे इथे vertical मधला 2 गेला, हा गेला, then you will get here -2. M22 हे दोन्ही गेलेत, काय मिळणार आपल्याला 2 या प्रकारे. आता त्याचे कोफॅक्टर्स फाइंड आउट करायचे. A11 that is -1 raised to हे 1 plus 1. Okay, and -1 raised to 2 means what? Plus 1. 1 into 3, 3. Then A12 पुन्हा -1 raised to A1 plus 2. -1 raised to 1 plus 2 means हे -1 raised to किती आला? तर 3 आला. -1 raised to 3, overall you will get -1. -1 into 4, that is you will get here -4. A21, okay, A21 that is a -1 raised to 2 plus 1, okay, into -2. मायनर किती आहे त्याचा? तर -2 आहे. प्रत्येकदा हे सर्व 3, 4, -2, 1, these are the minors here. -1 raised to 2 plus 1, that is a -1 raised to 3. -1 raised to 3 means what? -1 raised to odd number means what? -1. -1 into -2, then you will get here +2. A22, okay, -1 raised to 2 plus 2. -1 raised to 4 means what? +1. 1 into 2, you will get here 2. Okay, and these are the cofactor. Therefore, what is the cofactor matrix? That is a cofactor matrix is the, this is the A11 means what? 3. A12 is a -4. A21 is a 2 and A22 हा किती आला? तर 2 आला. आता याचा ऍडजॉइंट फाइंड आउट करायचा म्हणजे काय की या रोचा काय करायचा? कॉलम तयार करायचा. 3 -4 will become 3 -4, that will become first column. Second row will become second column, that is a 2 2, and in this way we have completed here this the adjoint of a matrix. टेक्स्टबुक मधलं जसं तसंच हे सॉल्ड एक्झाम्पल आहे म्हणून मी तुम्हाला ते त्याचं स्क्रीन पण या ठिकाणी दाखवलेलं आहे. टेक्स्टबुकचा नीट जर आपण अभ्यास केला सॉल्ड एक्झाम्पल आणि सर्व एक्सरसाइजचे ऑल प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर आपल्याला आउट ऑफ मार्क्स त्या ठिकाणी मिळू शकतात. ओके, टेक्स्टबुक पेज नंबर 50 वरचं सॉल्ड एक्झाम्पल्स. ओके, मी इथे बॅनर पण त्यासाठी खास लावलेला आहे. दिस इज द अनालिसिस ऑफ द क्वेश्चन पेपर. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ tan स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. याचं जनरल सोल्युशन पाहिजे आपल्याला. ओके, हे देखील टेक्स्टबुक मधलं पेज नंबर 72 वरचं सॉल्ड एक्झाम्पल आहे. ओके, नाउ वी हॅव हियर tan स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. tan स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू tan स्क्वेअर पाय बाय 4. आता हे कसं लिहिलं? tan स्क्वेअर थीटा 1 मीन्स व्हॉट? दॅट इज अ tan ऑफ पाय बाय 4 आणि त्याचा इथे काय केला? तर स्क्वेअर केला. दॅट इज अ tan स्क्वेअर पाय बाय 4. tan ऑफ पाय बाय 4 1 आणि 1चा स्क्वेअर किती? तर 1. म्हणून दिस 1 इज रिप्लेस बाय tan स्क्वेअर पाय बाय 4 आणि हा tan स्क्वेअर थीटा. इट मीन्स दॅट दिस व्हॅल्यू ऑफ थीटा इज नथिंग बट ती पाय बाय 4. आता त्याचं जनरल सोल्युशन बघणार. tan स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू अल्फा is theta is equals to n pi plus or minus alpha where n belongs to z, set of integers. आता या ठिकाणी आपलं काय? तर tan square theta is equals to tan square pi by 4. Now what is the value of alpha here? Alpha ची व्हॅल्यू या ठिकाणी किती? that is the value of alpha या ठिकाणी इथे लिहिताना tan square इथे tan alpha पाहिजे. ओके, tan square alpha. Okay, tan square theta is equals to tan square alpha. Okay, tan square theta is equals to tan square pi by 4. The value of alpha is pi by 4 and here we have substitute here the value of alpha, that is a pi by 4. But tan square theta is equals to tan square alpha असेल, then what is the solution? That is a theta is equals to n pi plus or minus alpha. Therefore here theta is equals to n pi plus or minus this alpha is replaced by pi by 4 where n belongs to z. Therefore the general solution of tan square theta is equals to 1 is theta is equals to n pi plus or minus pi by 4 where n belongs to z. Okay, आणि हे सॉल्ड एक्झाम्पल आहे पेज नंबर 72 वरचं पुस्तकातच. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ the points of intersection of the lines represented by x square minus y square minus 2x plus 1 is equals to 0. आता यासाठी आपण काय करणार? त्याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचा तो फॉर्म्युला इथे मात्र हा अवघड आहे.
तो तुम्हाला तो लक्षात ठेवावा लागणार आहे. फर्स्ट जनरल इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 इज इक्वल्स टू 0. कंपेअरिंग विथ या जनरल इक्वेशनची स्टँडर्ड फॉर्म्युले से आपण ते कंपेअर करणार. ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल्स टू 0. आता इथे काय तर एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट या ठिकाणी किती आहे तर ए आहे. एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट इथे 1 आला. ओके, नेक्स्ट प्लस 2hxy इथे xy चा टर्म आहे का नाही. therefore the value of 2h is equals to 0. what about the next by square. ओके, इथे y square चा टर्म आहे. that is therefore the value of b is a -1. ओके, नेक्स्ट 2gx is equals to -2. म्हणजे इथे बघा 2gx is equals to -2. okay, -2x. here x will get cancelled. therefore the value of g is equals to -1. okay, or 2g is equals to -2. next 2fy. अब इथे y चा टर्म आहे का आपल्या याच्यात नाही. therefore the value of 2f is equals to 0. the value of c is equals to 1. and in this way we have find out all these values. या प्रकारे आपण सगळ्या व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या. if the equation ax square plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy plus c is equals to 0 represents a pair of lines, then the lines intersect each other if h square minus ab is greater than 0 and the point of intersection is given by, that is a hf minus bg upon ab minus h square gh minus af upon ab minus h square. okay, आता यामध्ये त्या सर्व व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करणार and then you will get here 0 into 0. ओके, h ची व्हॅल्यू किती तर 0 आहे, f ची व्हॅल्यू पण 0 आहे. नेक्स्ट bg, b ची व्हॅल्यू किती तर -1 आहे. g is also -1 इथे लिहिलेलं आहे. ओके, and to the denominator ab, a is 1, b is a -1, the value of h is 0. next g ची व्हॅल्यू -1, h 0 आहे. again a is 1 and the f is 0. पुन्हा denominator as it is आहे दोघांचा. and if you simplify then you will get here 0 -1 upon -1 -0 comma 0 -0 upon -1 -0 and overall हे जर आपण सिम्प्लिफाय केलं -1 upon -1 you will get here 1. आणि इथे किती येणार न्यूमरेटरला 0 आहे. वॉट एव्हर द डिनोमिनेटर ओव्हरऑल you will get here 0. and hence point of intersection of the lines represented by the equation 1. This is the equation number 1. त्याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन किती आला 1 and 0. या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं काय तर तुम्हाला हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचा फॉर्म्युला तो लक्षात ठेवायचा आहे. डिनोमिनेटर दोघांचा मात्र इथे सेम आहे, फक्त वरचाच पार्ट तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. हे देखील टेक्स्टबुक मधलं एक्सरसाइज 4.3 मधला क्वेश्चन नंबर 11 आहे. ओके, now next question number 7. A line makes angle of measure 45 degree and 60 degree with the positive direction of the y and the z axis respectively. Find the angle made by the line with the positive direction of x axis. Okay, आता या ठिकाणी आपण अल्फा बीटा गॅमा बी दी angles made by the line with the positive direction of the x, y and the z axis respectively. बीटा is 45 degree, gamma is 60 degree. ओके, मग cos of बीटा किती तर cos 45, cos of gamma cos 60 and that's equals to 1. आता cos of इथे 45 त्याचे cos 45 is 1 upon √2. नंतर या फॉर्म्युलेमध्ये त्या व्हॅल्यूज टाकणार. that l square plus m square plus n square means what cos square alpha plus cos square beta plus cos square gamma is equals to 1. cos square alpha cos square beta ची व्हॅल्यू किती तर 1 upon √2 त्याचा स्क्वेअर इथे किती आला तर 1 upon 2. then cos square gamma ओके, मग 1 upon 2 चा स्क्वेअर 1/4 and that's equals to 1. पुढे सिम्प्लिफिकेशन करणार. ओके, here is a 1 upon 2 and the 1/4 that makes 3/4. ओके, तो किती आला तर 3/4. तो राइट हँड साइडला शिफ्ट करणार. then you will get here 1 minus 3/4 किती आला ओव्हरऑल 1/4 त्याचा स्क्वेअर रूट घेणार. then you will get here cos of alpha is equals to plus or minus 1 upon 2. okay, आता cos ची व्हॅल्यू 1 upon 2 असेल then the angle must be 60 degree and if it is a minus 1 upon 2 then the angle must be 120 degree. okay, that is here. therefore the alpha is equals to 60 degree or 120.
प्लस असेल तर 60, मायनस असेल तर 120. हे आपण सर्व 11th स्टँडर्ड मध्ये लर्न केले ट्रिग्नोमेट्री चॅप्टर मध्ये. देअर आर दी टू लाईन्स सॅटिस्फाईंग द गिवन कंडिशन. देअर डिरेक्शन अँगल्स आर 45, 60 आणि 60. इथे अल्फाची व्हॅल्यू आपण 60 घेतली. ओके, अँड द नेक्स्ट इज अ 45, 60 and the 120. Okay. Now next question. Textbook page number 167. त्यातलं हे सॉल्ड एक्झाम्पल आहे. तर यानंतर पुढचे क्वेश्चन्स, दॅट इज अ क्वेश्चन नंबर 8, 9, 10, 11. ओके, त्यांचे आन्सर्स बघूया. क्वेश्चन नंबर 8. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू the point having the position vector 2i cap plus 3j cap plus 4k cap and perpendicular to the vector 2i cap plus j cap minus 2k cap. ओके, तर प्लेनचं इक्वेशन आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. हे देखील टेक्स्टबुक मधलं ॲज इट इज एक्झाम्पल आहे. मी या ठिकाणी तुम्हाला ते एक्झाम्पल देखील जाऊ. फर्स्ट एक्झाम्पल आहे सॉल्ड एक्झाम्पल. वी नो दॅट द वेक्टर इक्वेशन ऑफ द प्लेन पासिंग थ्रू a bar and normal to, okay, normal to n bar is given by, means what, perpendicular to, that is r bar dot n bar is equals to a bar dot n bar. Now here the value of a is a 2i cap plus j cap plus 4k cap and n means what, that is a perpendicular कोणाला, तर 2i cap plus j cap minus 2k cap. आता या ठिकाणी आपल्याला r bar dot n bar is equals to a bar dot n bar या दोघांचा प्रॉडक्ट फाइंड आउट करणार. इथे डॉट प्रॉडक्ट फाइंड आउट करणार. दॅट इज अ 2 into 2, यू विल गेट हियर 4. म्हणजे इथे आय डॉट आय करतो आपण, जे डॉट जे, के डॉट के. आय डॉट जे 0 होणार, आय डॉट के 0 होणार, डिफरंट असेल तर 0. ओके, मग पहिला किती आला, 2 into 2 4 आला. 3 into 1, you will get here 3. 4 into minus 2, you will get here minus 8. And finally 4 plus 3 7 minus 8, you will get here minus 1. Okay, what is the value of a bar dot n bar? That is a minus 1, and hence the vector equation of the plane r bar dot in bracket 2i cap plus j cap minus 2k cap is equals to minus 1, and this is the required equation. Textbook मध्ये सॉल्ड एक्झाम्पल देखील फार इम्पॉर्टंट असतात. ओके, दिस इज द सॉल्ड एक्झाम्पल, पेज नंबर 210. Okay, now next, divide the number 20 into two parts such that sum of their square is minimum. 2 marks क्वेश्चन आहे. अतिशय सोपा क्वेश्चन या ठिकाणी घेतलेला आहे. हा मात्र एक्सरसाइज मधला क्वेश्चन आहे. लेट द फर्स्ट पार्ट ऑफ द 20 बी एक्स. ओके, या 20 चे 2 पार्ट्स करायचे. त्यातला पहिला पार्ट किती आपण कन्सिडर केला तर एक्स. द सेकंड पार्ट इज अ 20 मायनस एक्स, नो प्रॉब्लेम. सम ऑफ देअर स्क्वेअर, म्हणजे त्यांचे स्क्वेअर करायचं आणि त्याचा सम. एक्स स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट 20 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर is equals to this function which is the f of x. Okay, आणि त्याला काय फंक्शन आपण ट्रीट केला, f of x. Now we will find out the value of its derivative, first derivative. f dash of x means or ddx of x square plus in bracket 20 minus x bracket square. What is the derivative of x square? Is a 2x. Derivative of 20 minus x bracket square चा derivative, that is a 2 in bracket 20 minus x. Okay, power चा derivative काढला. पुन्हा आतल्याचे derivative, because it is a composite function. ddx of 20 minus x, 20 is a derivative 0, minus x a minus 1. Okay, या ठिकाणी 2x is as it is, 2 in bracket 20 minus x, and what is here 0 minus 1, म्हणजे minus 1 ने या टर्म्सला आता मल्टिप्लिकेशन करा. minus 1 into 2 into 20 किती आला तर 40 आला. 40 into minus 1, then you will get here minus 40. पुन्हा नंतर इथे minus 2x ने minus 1 ला मल्टिप्लाय केलं तर ते plus 2x. Then overall you will get 2x plus 2x किती आला तर 4x, 4x minus 40. Okay, first derivative किती आला तर तो 0 आला. Therefore the f dash of x, okay, what is here, f dash of x is equals to 4x minus 40. Now what about the second derivative? Okay, the ddx of 4x minus 40, 4x, x a derivative 1, 40 is a derivative 0, and it is a positive. The root of the equation f dash of x is equals to 0. म्हणजे काय, 4x minus 40 is equals to 0. It implies that therefore the 4x is equals to किती येणार तर तो 40 येणार. Therefore x is equals to 40 upon 4 and that is equals to 10.
द व्हॅल्यू ऑफ एक्स इज 10. आता इथे सेकंड डेरिव्हेटिव्ह काढला तर तो आपल्याला किती मिळतो +4. म्हणजे काय, ही कोणाची कंडिशन झाली तर मिनिममची कंडिशन झाली. Therefore the f dash of 10 is equals to 4, which is the positive. Okay, therefore by the second derivative test f is minimum at x is equals to 10. Hence the required parts of 20 are, पहिला पार्ट किती तर x ची व्हॅल्यू किती आली तर ती 10 आली आणि दुसरा पार्ट किती आला 20 minus 10 means what, the required parts are 10 and 10 there. Okay, and in this way these are the two required parts of 20, that is a 10 and 10. Textbook page number 90, exercise 2.4 मधलं question number 11 आहे. Okay, now next question number 10, evaluate integral x raised to 9 into sec square of x raised to 10 dx. आता प्रत्येकदा मी तर असं म्हणत होतो की दिस इंटिग्रेशन डिपेंड्स ऑन मेथड ऑफ सबस्टिट्यूशन आणि क्वेश्चन मध्येच आन्सर आहे याच्यामध्ये. इथे x raised to 10 आहे आणि इथे x raised to 9 आहे. म्हणजे काय सबस्टिट्यूशन, दॅट इज अ पुट x raised to 10 is equals to t. याचा डेरिव्हेटिव्ह काढला 10 x raised to 9 dx is equals to dt. Therefore the x raised to 9 dx is equals to 1/10 dt. ओके, ही आपल्याला व्हॅल्यू मिळाली कोणाची x raised to 9 into dx is equals to 1/10 into dt. That is a dt upon 10. Therefore I is equals to integral. इथे किती येणार x raised to 10 म्हणजे काय, इथे t आला. Therefore integral sec square t आणि x square 9 into dx, x square 9 into dx ची व्हॅल्यू किती तर dt upon 10. ओके, 1/10 इथे आपण बाहेर काढला, इट्स अ कॉन्स्टंट. ओके, इंटिग्रल सेक स्क्वेअर टी इंटू डी टी. आता सेक स्क्वेअरचं इंटिग्रल किती तर टॅन टी. लक्षात कसं ठेवायचं, टॅनचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर. ओके, देअरफॉर द इंटिग्रल ऑफ द सेक स्क्वेअर इज अ टॅन. या प्रकारे व्हेरिएबल तुम्ही काही घेऊ शकतात एक्स और टी. देअरफॉर हियर 1/10 टॅन टी प्लस सी. रिप्लेस द व्हॅल्यू ऑफ टी. व्हॉट इज द टी, टी इज एक्स रेज टू 10 and hence integral I is equals to 1/10 into tan of x raised to 10 plus c. Okay, हे टेक्स्टबुक मधलं एक्सरसाइज 3.2a मधलं पेज नंबर 110 वरचं एक्झाम्पल आहे. मेथड्स ऑफ सबस्टिट्यूशन टॉपिक्स. आता यानंतर क्वेश्चन नंबर 11, इव्हॅल्युएट इंटिग्रल 1/25 minus 9x square dx. Okay, इज एक्झाम्पल आहे ते. दॅट इज इक्वल्स टू इंटिग्रल 25 म्हणजे कोणाचा स्क्वेअर आहे तर 5 स्क्वेअर. 9x स्क्वेअर कोणाचा स्क्वेअर आहे 3x स्क्वेअर. आता इथे काय तर इथे हा फॉर्म्युला या ठिकाणी आपण अप्लाय करणार. दॅट इज इंटिग्रल dx अपॉन व्हॉट इज यर a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/2a log of mod of what is here a plus x upon a minus x plus c. And here the value of a is a 5, that is 1/2 into 5 log of a plus x, a minus x. with 1/3 कुठून आला तर here we write the 1 upon derivative of 3x. derivative of 3x is a 3 plus c. Okay, and after simplification ha 3 2 into 5 10 10 into 3 30, that is equals to 1/30 log of in mod of 5 plus 3x upon 5 minus 3x plus c. ओके, आता नेक्स्ट टाइप मध्ये या प्रकारे देखील आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करता येऊ शकतं. म्हणजेच काय तर एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट किती करायचा तर 1 करायचा. टेक 9 ॲज कॉमन. 1/9 इंटिग्रल 1/25/9 minus x square. 25/9 कोणाचा स्क्वेअर आहे 5/3 ब्रॅकेट स्क्वेअर minus x square. That is 1/9 into 1/2a. Okay, a is a 5/3 log of mod of 5/3 plus x upon 5/3 minus x plus c. Simplification, that is a 3 plus 5x upon 3, 3 minus 3 plus 3x upon 3, 3 minus 3x upon 3, 3 get cancelled, then you will get this. आणि पुढे सिम्प्लिफिकेशन 3 1 1 and 3 3 9. ओके, मग इथे किती आले दॅट इज 3 3 into 2 6 6 into 5 30.
हे सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर and then you will get a log of mod of 5 plus 3x upon 5 minus 3x plus c. दोन प्रकारे आपल्याला ते सॉल्व करता येतं. That is, here we are taking the coefficient of x square as 1 and here we treat as it is. पण इथे काय, तर इथे 1 upon derivative of 3x आपण इथे लिहित असतो. ओके, टेक्स्टबुक पेज नंबर 123 एक्सरसाइज 3.2b मधलं हे एक्झाम्पल आहे. ओके, यानंतर पुढचे 3 क्वेश्चन बघणार आहोत आपण. तर क्वेश्चन नंबर 12, 13 and 14. ओके, तर बघूया वन बाय वन. इव्हॅल्युएट द इंटिग्रल minus pi by 4 to plus pi by 4 1 upon 1 minus sin x dx. ओके, आता हेच एक्झाम्पल मी इथे सॉल्व केलेलं आहे. तुम्ही मला दिसेल इथे इंटिग्रल i इज इक्वल्स टू मायनस पाय बाय 4 टू प्लस पाय बाय 4 1 अपॉन 1 मायनस साइन एक्स डीएक्स. मग इथे काय करतो आपण, रॅशनलायझेशन करतो. 1 मायनस साइन एक्स. ओके, याचा कॉन्जुगेट काय, तर 1. रॅशनलायझेशन मीन्स व्हॉट, वी मल्टिप्लाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 1 प्लस साइन एक्स. तो काही इरॅशनल पार्ट नाही, बट वी मल्टिप्लाइड हियर टू सिम्प्लिफाय द इंटिग्रल. ओके, 1 प्लस साइन एक्स ने आपण त्या ठिकाणी मल्टिप्लाइड. जर इथे मायनस असेल तर प्लस घेतो, प्लस असेल तर मायनस येणार. ओके, 1 इंटू 1 प्लस साइन एक्स म्हणजे किती आला, 1 प्लस साइन एक्स. आता इथे बघा, ए मायनस बी ए प्लस बी मीन्स वॉट, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स मीन्स वॉट, कॉस स्क्वेअर एक्स. इंटिग्रल मायनस पाय बाय 4 टू प्लस पाय बाय 4 1 प्लस साइन एक्स. आता इथे स्प्लिट अप करणार म्हणजे काय, 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स प्लस साइन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. बट व्हॉट इज 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स, सेक स्क्वेअर एक्स. And sin x upon cos square x means what? Sin x upon cos x, tan x. And 1 upon cos x means what? Sec x. Okay. या ठिकाणी sec x पाहिजे. Okay. Now next, integral of, here is a sec square x. Integral of sec square is a tan x. And next, integral of tan x into sec x is a sec x. Lower limit minus pi by 4, upper limit pi by 4. अपर लिमिट मायनस लोअर लिमिट टाकणार इथे. दॅट इज अ टॅन ऑफ पाय बाय 4 प्लस सेक ऑफ पाय बाय 4 मायनस इन ब्रॅकेट टॅन ऑफ मायनस पाय बाय 4 प्लस सेक ऑफ मायनस पाय बाय 4. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. व्हॉट अबाउट दॅट, टॅन ऑफ मायनस थीटा इज इक्वल्स टू मायनस टॅन थीटा. इट मीन्स दॅट टॅन रिफ्लेक्ट द मायनस साइन. अँड व्हॉट अबाउट द सेक ऑफ मायनस थीटा, दॅट इज अ सेक ऑफ मायनस थीटा इज इक्वल्स टू sec absorb the negative sign and that is equals to sec theta. ओके, आता या ठिकाणी त्या व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करणार. इथे बघता येईल तुम्हाला. बट टॅन ऑफ मायनस थीटा इज अ मायनस टॅन थीटा अँड सेक ऑफ मायनस थीटा इज अ सेक थीटा. मग इथे टॅन ऑफ पाय बाय 4 सेक ऑफ पाय बाय 4. इथे या ठिकाणी बघता येईल तुम्हाला टॅन ऑफ मायनस पाय बाय 4 मायनस टॅन ऑफ पाय बाय 4 प्लस सेक ऑफ पाय बाय 4. सेकने निगेटिव्ह साइन ऍब्सॉर्ब केलं, टॅनने रिफ्लेक्ट केलं. ब्रॅकेट ओपन करणार आपण. दिस मायनस अँड मायनस विल बिकम प्लस आणि इथे मायनस साइन मिळेल. इथे सेक ऑफ प्लस अँड मायनस गेट कॅन्सल. टॅन ऑफ पाय बाय 4 टॅन ऑफ पाय बाय 4 दॅट इज अ 2 टाइम्स टॅन ऑफ पाय बाय 4. बट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टॅन ऑफ पाय बाय 4 इज 1. दॅट इज अ 2 इंटू 1 दॅट इज इक्वल्स टू 2 अँड हेन्स I is equals to 2. And hence the value of that integral I is equals to 2. Now next, question number 13. Find the area of the region bounded by the parabola y square is equals to 16x and its lattice rectum. तर बघूया या ठिकाणी x axis y axis हा parabola आहे, y square is equals to 16x. Okay, the y square is equals to 16x असेल. What is the standard form of this parabola? That is a y square is equals to 4ax is equals to 16x. x cut होणार. Then what is the value of a? A is equals to 4. Therefore, the S is the focus whose coordinate is a 4, 0. Okay. Tata, या पार्ट्स आपण एरिया फाइंड आउट करणार. The value of x varies from 0 to 4. आणि y ची त्या ठिकाणी आपण व्हॅल्यू फाइंड आउट करणार. For y square is equals to 16x, y is equals to याचा स्क्वेअर रूट घेणार. 16 चा स्क्वेअर रूट किती आला तर 4 आणि x चा root x. Okay. Therefore, here the required area is equals to area of the region OBSAO. OBSAO हा एवढा एरियाचा
याचा एवढा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, दिस इज द एरिया and that is nothing but 2 times area of the region OSAO 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 याचा 2 times करणार आपण तो. ओके, that is 2 integral 0 to 4 y dx. But what is the value of y? Y is a 4 root x. That is a 2 integral 0 to 4 root x. आता root x 4 into 2 किती आला तर 8 आला. root x इंटिग्रल that is x raised to 3 by 2 upon 3 by 2. लोअर लिमिट किती आहे? The value of x is 0, here x is 4. That is 0 to 4. या ठिकाणी इथे हा मल्टिप्लाइड आणि रेसिप्रोकल होणार. 3 by 2 means what? 2 by 3. 4 raised to 3 by 2. 4 means what? 2 raised to 2. इथे 2 2 कट होणार म्हणजे 2 raised to 3. And 2 raised to 3 म्हणजे इथे किती येणार? इथे 2. या ठिकाणी हे 2 2 इथे कट होणार. Here is you will get here 8 into 2 by 3 आणि इथे किती 2 raised to 3. 2 raised to 3. 2 raised to 3 means what? 8. Okay. आता इथे 8 into 2 into 8 this divided by 3. 8 into 8 64. 64 into 2 that is 128 upon 3 square unit. This is the required area. That is the region bounded by the parabola y square is equals to 16x and it's a lattice rectangle. Okay. यानंतर next question. Question number 14. Suppose that x is waiting time in minutes for a bus and its PDF probability distribution function is given by f of x is equals to 1 by 5 for x lies between and equal to, that is equal to x is equals to 0 also and x is equals to 5. Therefore, I will say that x lies between 0 to 5. Okay, f of x is equals to 1 by 5 and f of x is equals to 0 otherwise. Find the probability that waiting time is in between 1 to 3 minutes. 1 to 3 minutes. म्हणजे यासाठी फंक्शन आपण किती घेणार तर 1 by 5. ओके, and next is the waiting time is more than 4. मग इथे चालू शकतं आपल्याला more than 4 means first. ओके, त्यातला पहिला पार्ट आपण या ठिकाणी बघणार आहोत. The required probability that is x lies between 1 to 3. That is integral 1 to 3 f of x dx. But what is the value of f of x? 1 by 5. ही रेंज बघा 0 to 5 मध्येच तो फंक्शन आहे. Therefore, it's a 1 by 5 integral 1 to 3 1 by 5 dx. 1 by 5 constant बाहेर घेणार. Integral 1 to 3 1 dx. Okay, integral of 1 is x, lower limit is 1, upper limit is 3. 1 by 5, 3 minus 1, it's a 2, 2 by 5. Okay, therefore the answer of the first part is a 2 by 5. Okay, waiting time is in between 1 to 3 is a 2 by 5. Okay, what about the next? So suppose that the x is the waiting time in minutes for a bus and its a PDF is given by f of x is equals to 1 by 5 for x lies between 0 to 5 otherwise 0. Find the probability that waiting time is a more than 4 minutes. The more than 4 minutes wise. Okay, 4 to integral. And that is the required probability p of x is a greater than 4. Means what 4 to infinity. f of x ds. परंतु आपल्याला इन्फिनिटी शक्य आहे का नाही? आपलं फंक्शन कुठे डिफाइन केलंय 0 to 5 मध्येच डिफाइन केलेलं आहे. Therefore 4 to इन्फिनिटीच्या इथे काय करतो आपण स्प्लिट अप करतो. That is a 4 to 5 f of x dx and 5 to infinity. But 5 to infinity function आपल्या इथे आहे का? Otherwise it is 0. Therefore we treat it as a 0. Therefore integral 4 to 5 1 upon 5 dx 1 upon 5 constant integral of 1 dx. Lower limit is 4, upper limit is 5. Okay, 1 by 5. 5 minus 4 is 1. 1 into 1 by 5. You will get a 1 by 5. Therefore, the second answer is required probability is a 1 by 5. And in this way, we have completed section B. या प्रकारे आपण हा section B या ठिकाणी इथे पूर्ण करत आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. या चॅनलवरती तुम्हाला 11th आणि 12th व्हिडिओ मिळतील. ओके, यानंतर पुन्हा भेटूया सेक्शन सी मध्ये. तोपर्यंत नमस्ते.